फिर्यादी हे पेट्रोमाइन पेट्रोल पंप बिटको नाशिक रोड येथे कामाला असून फिर्यादी आणि त्यांचे सहकारी हे नियमितपणे काम संपवून पेट्रोल पंप बंद करत असताना यातील अनोळखी आरोपितांनी पेट्रोल पंपावर येऊन बेकायदेशीर जमाव जमवून फिर्यादी आणि त्यांचे सहकारी यांना वाईट साईट शिवीगाळ करून धमकी देऊन फिर्यादी यांना हात चापटीने मारहाण करून जीवेठार मारण्याची तसेच पेट्रोल पंप जाळून टाकण्याची धमकी देऊन इतर लोकांत दहशत निर्माण करण्यासाठी फिर्यादी आणि त्यांचे सहकारी यांनी चॉपरनं मारण्याचा प्रयत्न करून फिर्यादी यांनी आरोपितास मज्जाव केला असता आरोपितांनी बाहेर जाऊन पेट्रोल पंपावर दगडफेक करून तेथून पळून गेले। यावरून फिर्यादी यांनी उपनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केला होता। गुन्ह्यातील आरोपी यांचा शोध घेत असताना गुन्हे शाखा युनिट 2 कडील पोलीस हवालदार सुनील आहेर, पोलीस अंमलदार महेश खांडबहाले यांना सदर गुन्ह्यातील आरोपी सुमित राकेश खरे हा शिंदे टोलनाका नाशिक रोड येथे वावरत असल्याची गोपनीय बातमी मिळाली। सदरची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर गुन्हे शाखा युनिट 2 यांना देऊन त्यांनी पोलीस पथकास मार्गदर्शन करून गुन्हे शाखा युनिट 2 कडील पोलीस हवालदार संजय सानप, सुनील आहेर, प्रकाश बोडके, मनोहर शिंदे, परमेश्वर दराडे, पोलीस अंमलदार महेश खांडबहाले, तेजस मते, सुनील खैरनार यांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे नमूद पाहिजे आरोपी याचा शिंदे टोलनाका नाशिक रोड येथे शोध घेऊन त्यास ताब्यात घेतले। त्याने गुन्ह्याची कबुली दिल्यानं त्यास पुढील कारवाईसाठी उपनगर पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आले आहे। प्रतिनिधी गुड्डू शेख, दिशा न्यूज, नाशिक।